नमस्कार मित्रांनो, मी महेश जगताप तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा ऑप्शन ट्रेडिंग मराठीमध्ये. आपण आज बघणार आहोत 7 ऑक्टोबरचं निफ्टी आणि बँक निफ्टी विश्लेषण. ज्या प्रकारे 4 ऑक्टोबरला मार्केटने एक अप रॅली दिली आणि नंतर 2च कॅन्डलमध्ये मार्केट पूर्णपणे खाली आलं. ते का झालं, कसं झालं हे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही जर ओळा डाटा प्रॉपर बघितला असेल आणि ज्याप्रमाणे सिनेरिओ चाललेला आहे ग्लोबल मार्केटचा. ग्लोबल मार्केटमध्ये जे काही इस्रायल इराणचं युद्ध पेटलंय त्याचा इफेक्ट तर मार्केटवर होणारच होता. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की मार्केट परत तीच रॅली कंटिन्यू करेल की मग एक अप मुवमेंट देईल. ठीक आहे, त्याविषयी आपण बघूयात. सगळ्यात आधी बघूयात ग्लोबल मार्केट. ग्लोबल मार्केट जर बघितलं, डाव जोन्स जे आहे युएस मार्केट डाव जोन 55.45 ने मायनस आहे. S&P 51 पॉईंटने प्लस आहे. नॅसडॅक जे आहे ते 219 पॉईंटने प्लस आहे. युरोपियन मार्केट बघितले तिथे FTSE 1.89 मार्केटने डाऊन आहे. CAC 63.58 प्लस आहे. डॅक्स 105.52 ने प्लस आहे. आपली गिफ्ट निफ्टी जी आहे ही 56 पॉईंटने प्लस चालली आहे. ठीक आहे. 25,241 ला निफ्टी ट्रेड करते आत्ता. ओके. आता आपण येऊयात ओव्या डाटावर. ओव्या डाटा जर बघितला निफ्टीचा तर चेंजिंग ओव्या आहे, बेरिश आहे, टोटल ओव्या आहे, बेरिश आहे. पण ज्याप्रमाणे आता गिफ्ट निफ्टी चाललेली आहे, जर मार्केट एक प्रॉपरली गॅप अप ओपन होत आहे, समजा मार्केट ओपन होतोय 25,082 ह्या रेजिस्टन्स जवळ, ओके, किंवा फ्लॅट ओपनिंग होते डिरेक्टली इथे 25,035 ला. ओके. जर फ्लॅट ओपनिंग आणि किंवा गॅप नॉर्मल गॅप अप ओपन झालं तर मार्केट ह्या झोन मध्ये थोडा वेळ थांबू शकतंय आणि 20 EMA जर मार्केटने क्रॉस केलं तर मग मार्केटला एक अप मुवमेंट आपण देताना आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता त्याच्यात अजून एक जर आपण फिबोनाची लेवल काढून बघूयात. ओके. मी काय करतो त्याला 30 मिनिटाची करून होतो म्हणजे आपल्याला थोडं प्रॉपर कळेल. जवळ झालेत खूप. ओके, 1 मिनिट. ओके, हे बघा. आता जर फिबोनाची लेवल आपण बघितली तर फिबोनाची लेवलला आपल्याला 25,020 म्हणजे 25,020 ची लेवल आहे, म्हणजे कोणती 20 EMA ची लेवल जी आहे ती आपली गोल्डन लेवल आहे. ती इम्पॉर्टंट असणार आहे. एकदा जर मार्केटने 20 EMA क्रॉस केलं आणि तिथे थोडं स्टेबल झालं, थांबलं, तोपर्यंत फुटवाले वाढले तर मग मार्केट एक व्यवस्थितरित्या आपल्याला अप मुवमेंट देताना मिळेल. फक्त काय आहे, तोपर्यंत आपला पेशन्स, आपला सेटअप आणि आपल्या सेटअपवर असणारा आपला विश्वास. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे घाई करायची नाही कुणीही. मार्केटला स्टेबल होऊ देत. आजचा पहिलाच दिवस असणार आहे. सुरुवात होऊ देत. नाही मिळाला ट्रेड तर उद्या बघूयात. पण आपला पैसा कुठेही जायला नको. ओके. आता आपण ग्लोबल बघितलं. आपण स्टॉकेज FIDIs बघून घेऊयात. राईट. FIDIs मध्ये पण बाईंग आलेली आहे. निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये चांगली बाईंग आलेली आहे आणि या बाईंगचा इफेक्टही आपल्या मार्केटवर पडू शकतो. म्हणजे जर मार्केटने एक प्रॉपरली अप मुवमेंट द्यायचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज झाल्या, तर मग मार्केट आपल्याला अप मुवमेंट बघायला मिळेल. पण जर समजा मार्केट गॅप अप किंवा फ्लॅट ओपनिंग झाली आणि मार्केट एकाच ठिकाणी स्टक झालं, थांबलं, तर मग तो जोपर्यंत मार्केट प्रॉपरली एक तर त्याने सपोर्ट तोडायला हवा, एक तर रेजिस्टन्स तोडायला हवा किंवा त्यावेळेस आपल्याला बघायला वेळ मिळतो की कोण वाढतंय, म्हणजे पुटवाले वाढताय की कॉलवाले वाढताय. यांच्यामध्ये युद्ध चालू असतं. जो जिंकेल तिथे आपली आपली एंट्री करायची. ठीक आहे. सेम आता आपण बँक निफ्टीचं बघूयात. ओके. बँक निफ्टी पण सेम याच्यामध्ये आहे. बँक निफ्टीचा ओव्हरड्राफ्ट चेक करूयात. ओके. सेम बँक निफ्टी सुद्धा बेरिश आहे. पण ज्या पद्धतीने मार्केट आहे, पद्धतीने ग्लोबल मार्केट आहेत, त्या पद्धतीने वाटतं आहे, की मार्केट जेव्हा ओपन होईल, ओपन झाल्यावर ह्या लेव्हल्स तुम्ही एकदा ड्रॉ करून घ्या. जर मार्केट गॅप अप ओपन झालं 51,664 ला, ठीक आहे, आणि त्याच्यावर जर जायला लागलं, 1 मिनिट मी काय करतो, ओके, हे बघा. इम्पॉर्टंट लेवल असणार आहे 51,717. एकदा इथून जर मार्केट वर थांबलं, टिकलं, तर मग मार्केट अप मुवमेंट येताना आपल्याला बघायला मिळेल. नाहीच तर मग एक इथेच नाही थांबलं तर मार्केट सरळ खाली येऊन एक डाऊन मुवमेंट सुद्धा देऊ शकते. त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं असेल, पीसीआर व्हॅल्यू सर्वात इम्पॉर्टंट, म्हणजे पीसीआर व्हॅल्यू काय आहे ती एकदा बघूयात. ओके. पीसीआर व्हॅल्यू जी आहे
ती 0.55 आहे बँक निफ्टीची. ओके, आणि निफ्टीची बघूयात. ओके, ओके. पी-सी-आर व्हॅल्यू बँक निफ्टीची सुद्धा निफ्टी 50 सुद्धा 0.45 आहे. म्हणजे काय? पी-सी-आर सुद्धा बुलिश साईडने आहे. सो बघूयात मार्केट कोणत्या पद्धतीने रिॲक्ट करतंय, काय होतंय मार्केटमध्ये. फक्त एकच स्वतःच्या सेटअपवर ट्रस्ट करा. घाई करू नका. आपले क्लासेस आजपासून सुरू होत आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे ते संध्याकाळपर्यंत ॲडमिशन घेऊ शकताय. ठीक आहे. घाई करू नका. व्यवस्थित ट्रेड करा. काही इश्यू असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू अँड ऑल द बेस्ट.